बाहेर गेले होते नेमके दुपारच्या वेळेस. प्रचंड ऊन आहे आणि पाणी प्यायची पण अजिबात इच्छा होत नव्हती. मग काहीतरी थंडगार बनवायचं, पण पटकन काहीतरी बनवायचं होतं. थंडगार असं मसाला ताक प्यायची प्रचंड इच्छा झाली, पण मसाला बनवायला खूप वेळ जाणार ना. पण असं काही होणार नाही, अगदी 1 मिनिटात मी हे मसाला ताक बनवू शकते. कसं मी ते मसाला ताक बनवलं चला तर सांगते. आधी इथे दही घेतलेलं आहे, घरी लावलेलं दही आहे बघा, त्यामुळे छान घट्ट दाटसर आणि थंडगार दही आहे. हे मी एका भांड्यामध्ये घेतलं आहे आणि हे आता घुसळून घ्यायचं आहे किंवा त्यातला एकसारखं करून घ्यायचं. हवं तर थोडंसं मिक्सरला फिरून घेऊ शकता पटकन. हे घुसळून घेतलेलं जे दही आहे त्यामध्ये पाणी घातलं, याचं ताक बनवून घेतलं. आता हे ताक, मसाला ताक 1 मिनिटात कसं तयार होईल मी तुम्हाला सांगते. इथे मी मसाल्याचे क्यूब्स बनवून ठेवलेले आहेत आणि हा क्यूब एक फक्त या ताकामध्ये टाकायचा. 1 मिनिटात मसाले ताक तयार. अगदी रिफ्रेशिंग असा हा मसाला आहे. या ताकासाठी तुम्ही हा एकदा बनवून 15 दिवसासाठी ठेवू शकता. म्हणजे हवं तेव्हा पटकन ताकामध्ये हा 1 क्यूब टाकायचा, ताक बनवायचं आणि पाहिजे तेव्हा मसाले ताकाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. किंवा बाहेरून आलं आहे पटकन हे तुम्ही कोणालाही बनवून देऊ शकता. ताकाचा मसाला बनवून ठेवता येतो, पण बऱ्यापैकी कोरडा मसाला असतो तो आपण बनवून ठेवू शकतो. पण यामध्ये पुदिना, कोथिंबीर सगळं आहे, त्यामुळे हा रिफ्रेशिंग असा हा मसाला तयार होतो. हे ताकाचे मसाल्याचे क्यूब्स कसे बनवायचे चला तर मग बघूया. इथे मी आलं घेतलंय स्वच्छ धुवून साल काढून, कोथिंबीर घेतली आहे, मिरची आवडीनुसार घेऊ शकता, जिरे घेतलेले आहेत आणि पुदिना कोथिंबीरपेक्षा जास्ती घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घालायचं आहे, मिरची आणि जिरे घालायचे. जास्ती मिरची घालत नाही आहे मी, खूप तिखट होईल नाही तर. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि यामध्ये भरपूर पुदिना घालायचा आहे. तुम्हाला हवा तेवढा घालू शकता, कारण पुदिन्याचा फ्लेवर यामध्ये छान लागतो, त्यामुळे जास्ती वापरलात तरी चालेल. काळं मीठ घालायचं आहे यामध्ये, थोडंसं शिल्लक आहे माझ्याकडे, अर्धा चमचा ते घालते मी. आणि साधं मीठ घालायचं आहे. हा मसाला ताकामध्ये गेल्यानंतर थोडासा माइल्ड होतो, त्यामुळे हा आत्ता बनवताना थोडासा स्ट्रॉंग बनवायचा आहे, त्यामुळे मीठ इथे जास्ती वापरायचं आहे. आणि चाट मसाला देखील मी इथे यामध्ये घातलेला आहे. आता हे सगळं पहिल्यांदा असंच मी बारीक करून घेतले, आधीच पाणी घातलं नाही आहे. थोडंसं फिरवून घेतल्यानंतर मग यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे अगदी चांगलं बारीक करून घ्यायचं आहे, चांगलं वाटून घ्यायचं आहे. हा रिफ्रेशिंग स्ट्रॉंग असा मसाला तयार झाला आहे. आता हा इथे माझ्याकडे एक आईस ट्रे आहे, यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे भरून घ्यायचं आहे आणि हे फ्रीझरमध्ये हे आपल्याला सेट व्हायला ठेवायचं आहे. 2 तास किंवा रात्रभर सेट करून घ्या. हे मसाला आईस क्यूब्स तयार आहेत. तुम्हाला पाहिजे तेव्हा आता तुम्ही मसाला ताक बनवू शकता. कसं वाटलं हे तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.